महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला जे घवघवीत यश मिळालं याचं महत्त्वाचं कारण लाडकी बहीण योजनेला म्हटलं जातं। लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा केली होती आणि तेव्हा ही योजना महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनली। आता ही योजना निवडणुकीनंतर पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे। याचं कारण म्हणजेच 2100 रुपये हप्ता या योजनेचा कधी मिळणार असा प्रश्न मोठ्या प्रमाणात विचारला जातोय। कारण सरकारनं लाडक्या बहिणींना हे आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार जेव्हा येईल तेव्हा आम्ही हा 2100 रुपये 1500 रुपयांचा हप्ता 2100 रुपयांपर्यंत करू। पण त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री होताच पत्रकार परिषदेमध्ये लाडकी बहीण योजनेच्या निकषांबद्दल एक विधान केलं आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेची पुन्हा ज्या महिलांनी अर्ज भरलेले आहेत त्या अर्जांची पडताळणी होणार का, या अर्जांची छाननी होणार का आणि असं झालं तर त्या महिलांना 1500 रुपये जो हप्ता मिळतो तो बंद होणार का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेले आहेत। याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सगळ्यात पहिल्यांदा आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजनेबद्दल। सुरुवातीला जर आपण बघितलं तर महायुती सरकारनं लोकसभेतला पराभव पाहता या योजनेची घोषणा केली होती। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या योजनेची घोषणा करण्यात आली होती। 14 ऑगस्टला लाडक्या बहिणींना पहिल्यांदा या योजनेचा हप्ता मिळालेला होता। आता एकूणच जर आपण बघितलं तर 4.7 कोटी एकूण आपल्याकडे महिला मतदार आहेत आणि त्यापैकी 2.5 कोटी महिला मतदारांना या योजनेचा लाभ मिळालेला होता। आता एकूणच जर आपण बघितलं तर निवडणुकीमध्ये या योजनेचे अनेक निकष होते, पण जेवढ्या महिलांनी या योजनेचा फॉर्म भरला त्यापैकी सरसकटच अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला। 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये आले। आता निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं सरसकट सगळ्याच महिलांच्या खात्यामध्ये, ज्या महिलांनी या योजनेचा फॉर्म भरलेला आहे त्या सगळ्याच महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये द्यायला सुरुवात केलेली होती। त्याच्यामुळे आता हा प्रश्न निर्माण होत आहे की अशा महिला ज्या निकषांमध्ये बसत नाहीयेत त्या महिलांचे अर्ज पुन्हा तपासून त्यांचा जो 1500 रुपये हप्ता त्यांना मिळतोय तो बंद होणार आहे का। आता हे का म्हटलं जाते, कारण फडणवीसांनी एक विधान केलं होतं। मुख्यमंत्री होताच देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते ते सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेणार आहोत। तर फडणवीसांनी जी पत्रकार परिषद घेतली होती मुख्यमंत्री होताच तेव्हा त्यांना विचारलं होतं की 2100 रुपये हप्ता कधी मिळणार आहे, तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं आणि लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे का असं म्हटलं होतं। कारण विरोधक टीका करत होते की निवडणुकीनंतर ही योजना बंद होऊ शकते, कारण निवडणुकीच्या तोंडावरच महायुती सरकारनं ही योजना आणलेली आहे। याच्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की लाडकी बहीण योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत, 2100 रुपयेही आम्ही देणार आहोत। निकषांच्या बाहेरच्या काही बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल, सरसकट पुनर्विचार केला जाणार नाही। आता हे जे विधान आहे फडणवीसांचं, निकषांच्या बाहेरच्या काही बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल, या विधानानंतर सगळ्यात जास्त चर्चा होऊ लागली की जे अर्ज महिलांनी भरलेले आहेत त्या सगळ्या अर्जांची पुन्हा पडताळणी होणार का, छाननी होणार का आणि तसं झालं तर या महिलांचा हप्ता बंद होणार का। आता सगळ्यात पहिल्यांदा हे सगळं जाणून घेण्याआधी आपल्याला लाडकी बहीण योजनेचे निकष काय आहेत यावर एक नजर टाकणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण या निकषावर एक नजर टाकणार आहोत की लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारनं जे निकष दिले होते ते नेमके काय आहेत। महिलांना, आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना दर महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये मिळणार। 21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळेल असे या योजनेचे निकष होते। पुढे जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाची जी अट होती ती म्हणजेच त्या महिलेचं जे कुटुंबाचं जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखाच्या आत असावं, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असावं, ही सगळ्यात महत्त्वाची अट होती। पण जर आपण बघितलं तर ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळालेला आहे, अशा अनेक उदाहरणं अशी आपल्याला बघायला मिळालेली आहेत। त्याच्यामुळे एकूणच निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं सरसकट सगळ्याच महिलांना या योजनेचे पैसे दिले होते, हप्ता दिला होता। त्याच्यामुळे हे जे निकष आहेत या निकषांमध्ये ज्या महिला बसणार नाहीत त्यांचे जे अर्ज आहेत त्यांची पुन्हा पडताळणी होणार का, हा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ लागला। आता एका घरात 2 पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असं सुद्धा याच्यामध्ये निकषांमध्ये जे रूल्स आहेत त्याच्यामध्ये येतं। पण एकूणच जर आपण बघितलं तर अनेक तक्रारी या संदर्भामध्ये आल्या होत्या, अनेक बातम्या सुद्धा आल्या होत्या जिथे एकाच कुटुंबातील अनेक महिलांनी या
योजनेचा लाभ घेतलेला आहे, जिथे 2.5 वर्षापेक्षा जास्त उत्पन्न आहे अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळालेला आहे। त्याच्यामुळे सरसकटच फक्त महिला आहे म्हणून तिला योजनेचा लाभ दिला गेला। आता या संदर्भात अदिती तटकरे ज्या महायुती सरकारमध्ये महिला व बालविकास मंत्री होत्या, त्यांना जेव्हा विचारलं की या योजनेसंदर्भात जे निकष आहेत त्यांची पडताळणी केली जाणार आहे का, त्यावर अदिती तटकरे यांनी काय म्हटलं ते सुद्धा आपण पाहणार आहोत। त्या असं म्हणाल्या की 2,40,00,000 महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे। एवढ्या मोठ्या संख्येने छाननी केली जाणार नाही, कारण हे शक्य नाहीये। छाननी करायची झाल्यास तक्रारीच्या आधारे करावी लागते। तशा तक्रारी केल्या असतील तर तेवढ्या पुरतं छाननी केली जाईल। आता फडणवीस जे म्हणाले होते त्याच्या अपोजिट अदिती तटकरे आपल्याला इथं बोललेल्या दिसतात। अदिती तटकरे असं म्हणलेल्या आहेत की 2,40,00,000 महिलांनी जवळजवळ याचे अर्ज भरलेले आहेत, त्यांना लाभ मिळालेला आहे आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणात अर्जांची छाननी करणं हे अशक्य आहे। जर एखाद्या ठिकाणी, एखाद्या शहरामध्ये, एखाद्या गावामध्ये तशा प्रकारच्या जर तक्रारी आल्या असतील तर तेवढ्या पुरतं छाननी केली जाईल असं अदिती तटकरे म्हणालेले आहेत। एकूणच जर आपण बघितलं तर त्यांनी असं सांगितलेलं आहे स्पष्ट की अर्जांची छाननी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होणार नाहीये। पण आता महायुती सरकारनं ऑक्टोबर पर्यंत महिलांना हप्ता दिला होता, नोव्हेंबरचा हप्ता अजूनही त्या महिलांच्या खात्यामध्ये आलेला नाहीये आणि जेव्हा महायुती सरकारमधील नेत्यांना प्रश्न विचारला जातो की 2100 रुपये हप्ता होणार आहे का, छाननी होणार आहे का सगळ्या अर्जांची, तेव्हा त्याच्यावर त्यांचं असंच म्हणणं असतं की जेव्हा पहिल्या कॅबिनेट महायुती सरकारचं जेव्हा मंत्रिमंडळाचा जेव्हा पहिला बैठक असेल, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भात निर्णय होईल असं म्हटलं जातं। एकनाथ शिंदे सुद्धा असं म्हणाले होते की अर्थसंकल्पामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये निर्णय होणार आहे। सुधीर मुनगंटीवार यांनी असं सुद्धा म्हटलं होतं की जो 1500 रुपये हप्ता आहे तो 2 ते 3 दिवसांमध्ये, या 2 ते 3 दिवसांमध्ये महिलांना मिळणार आहे आणि जो 2100 रुपयांसंदर्भातला निर्णय आहे तो कॅबिनेट बैठकीमध्ये आपण घेऊ। त्यामुळे लाडकी बहीण संदर्भात हे सगळे जे महत्त्वाचे निर्णय आहेत त्याकडे आमचं लक्ष असणारच आहे आणि त्या संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला देतच राहू। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। तुमच्या सगळ्यांवर काय मत आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।